स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण वेदांताचा प्रकरण ग्रंथ आचार्य शंकर द्वारा रचित आत्मबोध याचं विवेचन करणार आहोत. आज आपण श्लोक 24 घेणार आहोत. पण त्याच्या आधी आत्तापर्यंत आपण जे काहीही विवेचन केलं त्याची थोडीशी उजळणी करूया. गेल्या काही श्लोकांपासून आचार्य आपल्याला जे सांगू इच्छित आहेत की या शरीरापासून हे आत्मतत्व संपूर्णपणे वेगळं आहे. मग ते देह, मन, बुद्धी काही पण असू देत. किंवा वेदांत आपल्याला शिकवतं की या शरीरामध्ये जे आत्मतत्व निवास करत आहे ते 5 प्रकारच्या कोशांनी झाकल्या गेलेलं आहे. ते कोश कोणते कोणते? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर आपण याच्या आधीच्या श्लोकांमध्ये 21व्या श्लोकामध्ये बघितलं होतं की कसं अन्नमय कोश आणि प्राणमय कोश याच्यापासून आत्मतत्व कसं वेगळं आहे. आणि अन्नमय कोश आणि प्राणमय कोशचे जे काही गुणकर्म असतात हे आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या गेलेले असतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश हे दोन्ही जड आहेत. मग क्रिया करण्याकरता यांच्याकडे चैतन्य कुठून येतं? आत्मतत्वाकडून. मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली होती मनोमय कोशाची. मनोमय कोशाचे गुणकर्म आपण काय बघितले होते? कर्तृत्व, भोक्तृत्व, बरोबर, हे 2 बघितले होते. संकल्प आणि विकल्पसुद्धा हे सगळे मनोमय कोशाचे गुणकर्म आहेत. आणि मन हे जड आहे पण आत्मतत्वाच्या एकदम जवळ असल्याने आत्मतत्वाकडून चैतन्य घेऊन संकल्प, विकल्प, कर्तृत्व, भोक्तृत्व हे सगळे गुणकर्म आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित करतात. आपल्याला वाटतं की आत्मतत्वच संकल्प, विकल्प, भोक्तृत्व, कर्तृत्वाचं त्याच्यामध्ये हे सगळे गुणकर्म आहेत का? पण ते तसं नाही आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या या सर्व चर्चांमध्ये आपल्या सर्वांना एक नक्की लक्षात आलं असेल काय की पहा, हा जो एक अध्यास म्हणतात त्याला वेदांतामध्ये. अध्यास म्हणजे नेमकं काय की जेव्हा 2 गोष्टी फार जवळ असतात. पहा, आपण अविवेकी बालाहा अल्पमतीही हे अशी नावं आपण कोणाला देत असतो? म्हणजे वेदांत कोणाला देत असतं की
जेव्हा दोन गोष्टी फार जवळ असतील आणि त्या दोन गोष्टींना वेगळं करणं हे सामान्य लोकांच्या म्हणजे त्यांच्या विवेकाच्या पलीकडे असतं, त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे असतं. पण जे संत महापुरुष असतात त्यांना ते अंतर बरोबर कळून येतं. आपली स्थिती काय आहे की आपल्याला बौद्धिक स्तरावरती पटलं आहे, ते समजतं आहे, पण अजूनसुद्धा आपण गोतेच खात आहोत. म्हणजे काय की आत्मतत्व आणि शरीर आणि हे पंचकोश हे इतक्या जवळ आहेत की यांना वेगळं करणं सध्या आपल्याला जमत नाही आहे. पण काहीतरी आहे, मात्र काहीतरी गोड बंगाल आहे एवढं कळतं आहे आपल्याला, पण अनुभवात आलेलं नाही आहे. तर आत्तापर्यंत आपण अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश यांचं अध्ययन केलं आणि यांच्या अध्ययनातून आपल्याला हेच कळलं की हे तिन्ही कोश मुळात हे जड आहेत. आत्मतत्वाकडून चैतन्य घेतात, त्यांच्यामध्ये काहीतरी क्रिया घडते, ती क्रिया आत्मतत्वावर आरोपित होते आणि आपल्याला वाटतं की आत्मतत्वामध्ये सगळं काही हे गुणकर्म किंवा ह्या सगळ्या क्रिया घडत आहे. ही स्थिती आहे अविवेकी अल्पमती बालाहा, किंवा तुमची आणि माझी पण आहे, कारण की आपल्याला अजून आत्मतत्व गवसलेलं नाही आहे वेगळा, बरोबर. असो, तर इथपर्यंत आपण आपला चर्चा झाली होती. आज आपण 23वा म्हणजे आता पुढचा जो एक कोश आहे विज्ञानमय कोश, त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. पहा, सिद्धांत तोच आहे की विज्ञानमय कोश आणि आत्मतत्व हे एकदम जवळजवळ आहे. विज्ञानमय कोशसुद्धा कसा आहे, जड, पण आत्मतत्वाकडनं चैतन्य उसने घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी हालचाली घडतात, काही क्रिया घडते त्याच्या स्वभावानुयायी, आणि त्या सर्व क्रिया आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या जातात. आणि आपल्याला वाटतं की आत्मतत्वामध्येच मनोमय कोशाची सगळ्या गोष्टी म्हणजे हालचाली घडत आहे, म्हणजे आत्मतत्वच मनोमय क्षमा करा विज्ञानमय कोश आहे का. पण आत्तापर्यंतच्या आपल्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला हे कळलं आहे, आत्मा न तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश पण नाही, विज्ञानमय कोश पण नाही आणि आनंदमय कोश पण नाही. तर आता आपण 23वा श्लोक वाचूया, त्याचा अर्थ वाचूया आणि मग त्याचं विवेचन करूया. रागेच्छा सुखदुःखादि बुद्धौ सत्यां प्रवर्तते सुषुप्तौ नास्ति तत् नाशे तस्मात् बुद्धेस्तु नात्मनः. रागेच्छा सुखदुःखादि बुद्धौ सत्यां प्रवर्तते सुषुप्तौ नास्ति तन्नाशे तस्मात् बुद्धेस्तु नात्मनः. काय याचा अर्थ? राग, इच्छा, सुखदुःखादी खरोखर बुद्धीद्वारे प्रवर्तित होतात, परंतु सुषुप्तीमध्ये किंवा गाढ झोपेमध्ये तिचा नाश होतो. म्हणजे कोणाचा नाश होतो? बुद्धीचा नाश होत असल्याने त्या प्रत्ययाला येत नाही. म्हणून यांचा संबंध म्हणजेच रागद्वेषादींचा संबंध बुद्धीशी आहे, आत्म्याशी नाही. सिद्धांत आपल्याला काय घ्यायचा आहे की विज्ञानमय कोशचे जे काही गुणकर्म आहेत ते विज्ञानमय कोशाचे आहेत, आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या जात आहेत. आपल्याला वाटतं की आत्मतत्वामध्येच सुख दुःख रागद्वेष आहे का, पण ते तसं नाही आहे. याचं विवेचन आपण प्रारंभ करूया. आणि विवेचन प्रारंभ करण्याच्या आधी पहा, आपल्याला लक्षात असेल की ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग अटेंड केले असतील त्यांना तर हे नक्की म्हणजे त्यांना ध्यानात असेल की राग, द्वेष, सुख आणि दुःख हे सर्व गुणकर्म खरे म्हटले तर हे मनोमय कोशाचे आहेत. विज्ञानमय कोश काय करत असतं?
विचार करतो आणि निर्णय घेत असतो. पण इथे तर आचार्य सांगतात की राग इच्छा सुख दुःखादी बुद्धौ सत्याम प्रवर्तते. म्हणजे हे राग द्वेष सुख आणि दुःख हे विज्ञानमय कोशाचे गुणकर्म आहेत. असा बदल आचार्यांनी का केला? इतर सर्व ग्रंथांमध्ये वेदांताच्या इतर आचार्यांनी सुद्धा राग द्वेष सुख दुःख, आचार्यांनी स्वतःसुद्धा विवेक चूडामणीमध्ये या सगळ्यांना मनोमय कोशाचे गुणकर्म सांगितले आहेत. पण या ग्रंथाचं हे वैशिष्ट्य आहे की या ग्रंथामध्ये राग द्वेष सुख आणि दुःख हे विज्ञानमय कोशाचे सांगितलेत. असं त्यांनी का केलं याचं उत्तर आपल्याला मात्र कुठेही सापडत नाही. पण त्यातून काही फार विशेष फरक पडत नाही, कारण की मन आणि बुद्धी हे अंतःकरणाचाच एक भाग आहे. आपल्याला सिद्धांत घ्यायचा आहे. हे असे प्रश्न मनात येतात, पण याला खरं म्हणजे बघितलं तर फार काही उत्तर नाही आहे. पण लक्षात ठेवा, अंतःकरणाचे भाग असल्याने हेच फंक्शन मनाचे म्हटले काय आणि बुद्धीचे म्हटले काय त्यातून काही फार फरक पडत नाही, म्हणजे आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या आत्मसाक्षात्कारामध्ये. पण हा अंतर सापडतो, हा पाठभेद सापडतो, म्हणून मी आधीच आपल्यापुढे हा विषय मांडला. असो, तर रागेच्छा सुख दुःखादी बुद्धौ सत्याम प्रवर्तते. राग इच्छा सुख आणि दुःख हे काय आहे? बुद्धौ सत्याम प्रवर्तते. हे बुद्धीमधून हे सगळे गुणकर्म, हे सगळ्या वृत्ती, हे सगळे स्पंदनं हे जन्माला येत असतात. राग म्हणजे काय? आता राग म्हणजे आपण म्हणतो क्रोध आपल्या चलती भाषेमध्ये, पण इथे रागचा अर्थ तो नाही आहे. रागचा अर्थ काय आहे की जे विषय आपण हस्तगत केलेले आहेत, प्राप्त केलेले आहेत, माझी कार, माझा मोबाईल, माझे इन्व्हेस्टमेंट, माझे पैसे, तर प्राप्त विषयांप्रती असलेली प्रीती किंवा अनुराग किंवा आसक्ती. माझा फ्लॅट, माझे 4 फ्लॅट आहेत, तर जे विषय आपण कमवलेले आहेत त्यांच्याप्रती असलेली आपली आसक्ती, प्रीती किंवा अनुराग काही म्हटलं तरी चालेल. आणि इच्छा म्हणजे काय? की जे प्राप्त केलेले नाही आहेत पण प्राप्त करायची इच्छा आहे. म्हणजे काय? त्यांच्याप्रती सुद्धा आसक्ती आहे. माझ्याकडे एकच कार आहे, मला अजून एक कार हवी आहे. रविवारी जरा फिरायला वेगळी कार पाहिजे, सध्या माझ्याकडे नाही आहे. याचाच अर्थ काय की सध्या माझ्याकडे दुसरी कार नाही आहे, पण मला एक कार घ्यायची इच्छा आहे. म्हणजे जे विषय मी प्राप्त केले नाही आहे पण प्राप्त करायची इच्छा आहे. तर राग आणि इच्छा हे दोन्ही, या दोन्ही वृत्ती स्पंदनं हे कुठे जन्माला येतात? बुद्धीमध्ये. मन किंवा बुद्धीमध्ये काही म्हटलं तरी चालेल, मनात किंवा बुद्धीत ते जन्माला येतात. असो, पुढे सुख दुःखादी. पहा, सुख आणि दुःख आत्मतत्वाचा मूळ स्वभाव काय आहे? सत चित आनंद, निर्विकार, निष्क्रिय आनंद स्वरूप. मग आनंद स्वरूप आणि सुख आणि दुःख याच्यामध्ये काय अंतर आहे? हो, काही अंतर आहे का? बिलकुल अंतर आहे. हे पहा, सुख म्हटलं म्हणजे कसं असतं? हे विषयजन्य सुख असतं, विषय अभाव दुःख असतं आणि हे तात्पुरतं असतं. आत्मतत्वाचा मूळ स्वभाव आनंद आहे, जो कधीही कमी होत नसतो. हे सगळ्या गोष्टी फार खोलात जाऊन विवेचन करण्याची आवश्यकता आहे आणि मी ते करणार आहे आज. आणि हे प्रश्न नक्की तुमच्या मनात येतच असतील. सुख कशाला म्हणतात? तर विषयजन्य सुख. म्हणजेच काय?
तुम्ही मला काहीतरी एक गिफ्ट दिलं आणि ते माझ्या आवडतं आहे, मी एकदम प्रसन्न झालो. म्हणजे काय, ते जे गिफ्ट जे तुम्ही दिलं, त्या गिफ्टच्या ते गिफ्ट तुम्ही जे मला दिलं, तर त्यातून माझ्या मन किंवा बुद्धीमध्ये वृत्ती निर्माण झाल्या किंवा स्पंदनं निर्माण झाली, ज्याने मी सुखावलो, आणि मी सुखी झालो. तुम्ही माझी स्तुती केली. आपण बघतो समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये एकमेकांची पण स्तुती करतो. काही चांगलं यश मिळालं, वा वा वा, फार छान, स्तुती केली, मी एकदम फुलून गेलो. हे काय असतं? हे विषयजन्य सुख. तसंच विषय अभावात दुःख. तुम्ही म्हटलं किंवा तुम्ही जी मला गिफ्ट दिली ती माझी काही आवडती नाही आहे. तुम्ही मला जी गिफ्ट दिली ती माझी आवडती नाही आहे, आणि तुम्ही दिली, मी उघडून बघितली, ती माझी आवडती नाही आहे. मला दुःख झालं. दुःख झालं म्हणजे काय झालं की विषय आला पण तो आवडता नव्हता, म्हणून मला दुःख झालं. किंवा तुम्ही मला म्हटलं की मी तुम्हाला गिफ्ट देणार आणि तुम्ही विसरून गेले. चला, हरकत नाही, आणि विसरून गेले, त्यातून मी लागलीच आता फुलून नाही गेलो, आता फुगून गेलो. पहा, मराठी भाषा केवढी लवचिक आणि केवढी सुंदर आहे. मी फुलून नाही गेलो, आता मी फुगून गेलो. म्हणजे काय, विषय अभावात ज्या वृत्ती निर्माण झाल्या मन आणि बुद्धीमध्ये, त्यातून मला दुःख मिळालं. तुम्ही माझ्या काही कामाचं काही निंदा केली, काही टीकाटिप्पणी केली, काही तक्रार केली, मला ते आवडलं नाही, झालं विषयजन्य दुःख. तर हे जे विषयजन्य सुख असो की विषयजन्य दुःख असो, हे कसे असतात? तात्पुरते असतात. काहीतरी आवडती गोष्ट दिली, मी 2 दिवस किंवा 3 दिवस त्या गोष्टीचा आनंद करणार, पण तो आनंद किती टिकतो? अतिशय तात्पुरता. 2-4 दिवस, 7 दिवस, खूप झालं महिना, नंतर आपण सगळे विसरून जातो. तसंच विषयजन्य दुःखचं पण असतं. काहीतरी मनासारखं नाही घडलं, आपण दुःखी होतो. कोणी आपला अपमान केला, दुःखी होतो. तात्पुरतं खूप आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतो, काय करावं काय नाही सुचेनासं होतं. कधीकधी आपण खूप जास्तच त्याचा काही प्रतिक्रिया पण देत असतो, पण काळाच्या ओघामध्ये ते दुःखसुद्धा झिजून जातं, विरून जातं. जरा आठवण करा ना की 15 वर्ष आधी तुम्हाला कोणी काहीतरी गिफ्ट दिलं होतं आणि तुम्ही त्यावेळेस खूप आनंदी झाला होता. आज त्याची स्मृती पण तुम्हाला नाही आहे. आज त्याची स्मृतीसुद्धा आपल्याला नसते, पण त्या क्षणी आपण किती सुखी झालो होतो. 15 वर्ष आधी कोणीतरी आपला अपमान केला होता आणि त्या क्षणी आपण इतके दुखावून गेलो होतो, पण आज त्याची काही स्मृतीच नाही आहे आपल्याला. लहानपणचा मित्र आपल्याला भेटतो 25-30 वर्षानंतर, आणि आपण केवढे मजा करतो की अरे पण लहानपणी कसे भांडायचो, कसे एकमेकांना ठोसे मारले आपण, वगैरे वगैरे. त्यावेळेस मात्र तो भयंकर दुःख झालेला असतो, राग आलेला असतो, पण आज त्याचा काही अर्थच राहिलेला नसतो. म्हणण्याचा अर्थ काय, विषयजन्य सुख विषयजन्य दुःख हे कसे असतात? हे तात्पुरते असतात.
एकदम तात्पुरते असतात आणि हे आपल्या मन किंवा बुद्धीमध्ये तात्पुरती वृत्ती किंवा तात्पुरती स्पंदनं हे निर्माण करतात आणि काळाच्या ओघामध्ये ते निघून गेलेले असतात. तर रागेच्छा सुख दुःखादी बुद्धौ सत्याम प्रवर्तते. पण हे जे सगळे राग, इच्छा, सुख दुःख ही जी स्पंदने ही आपल्या मन आणि बुद्धीमध्ये निर्माण होतात, आपल्याला सुखी दुःखी करतात. किंवा राग आणि इच्छाचे स्पंदन असले तर आपल्याला काम करायला, म्हणजे काहीतरी इच्छा आहे तर इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला कामाला लावतात. या सगळ्या हे वृत्त्या हे केव्हा बुद्धीमध्ये किंवा मनामध्ये उद्भवतात? जेव्हा बुद्धी जागी असते. पहा, आता काहीतरी थोडंसं महत्त्वाचं आपण चिंतन करतोय. जेव्हा बुद्धी जागी असते, बुद्धौ सत्याम प्रवर्तते. बुद्धौ सत्याम प्रवर्तते. पण जेव्हा आपण झोपतो म्हणजे गाढ झोपेमध्ये, पहा आपण वेदांतामध्ये मनुष्याच्या 3 स्थिती सांगितल्या गेलेल्या आहे: जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, बरोबर. तर सुषुप्तौ नास्ति तत् नाशे तस्मात् बुद्धेस्तु नात्मनः. आता थोडंसं आपण याचं विवेचन करूया की पहा, ही जी बुद्धी, हे जे विज्ञानमय कोश आहे, हे विज्ञानमय कोश किंवा बुद्धीच म्हणूया, ही आत्मतत्वाच्या एकदम जवळ आहे. विज्ञानमय कोश आणि बुद्धी स्वतःमध्ये जड आहे, बरं, हे लक्षात ठेवा. पण आत्मतत्वाच्या एकदम जवळ असल्याने आत्मतत्वाचं चैतन्य उसने घेऊन आणि ही बुद्धी काय करत असते? राग, इच्छा, सुख, दुःख. आता जर बुद्धी जड असती तर आपल्याला राग म्हणजे आपल्याला आसक्ती झाली असती का? नाही. आपल्याला प्रीती झाली असती का? नाही. आपल्याला इच्छा झाली असती का? नाही. आपल्याला सुख आणि दुःखाचे हे ज्याला म्हणतो की स्पंदनं किंवा वृत्ती निर्माण झाली असती का? नाही. पण जड असून आत्मतत्वाकडनं चैतन्य उसने घेऊन ती क्रियाशील होते आणि तिच्यामध्ये राग, इच्छा, सुख, दुःख हे सगळे स्पंदनं निर्माण होतात आणि ती क्रियाशील होते. आणि ती क्रियाशील झाली की ह्या सर्व ज्या क्रिया हे काय होत असतात? हे आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या जातात. ज्या काही घटना बुद्धीमध्ये घडत आहेत, ज्या काही क्रिया, स्पंदनं, वृत्त्या निर्माण होत आहेत, त्या सर्वच्या सर्व आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित, फॉल्स सुपर इम्पोजिशन केल्या जातात. आणि अविवेकी, अल्पमती लोकांना काय वाटतं की आत्मतत्वामध्येच राग आहे, इच्छा आहे, सुख आणि दुःखसुद्धा आत्मतत्वामध्येच आहे का? पण ते काय आहे? ते मिथ्या आरोपण केल्या गेलेलं आहे. फॉल्स सुपर इम्पोजिशन. त्या रेल्वेचं उदाहरण पुन्हा लक्षात घ्या. आपली गाडी प्लॅटफॉर्मच्या म्हणजे 2 रुळं आहेत, या बाजूला समोर जाण्याकरता आपली गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत. या रुळावरती इकडे जाणारी गाडी उभी आहे, दोन्ही गाड्या उभ्या आहेत. आपण त्या गाडीकडे बघत आहोत. ती गाडी सुटली तर आपल्याला काय वाटतं? आपली गाडी सुटली का या बाजूला? पण वस्तुस्थिती काय असते? शेजारची गाडी सुटलेली असते. बिलकुल त्याप्रमाणे, एक्झॅक्टली त्याप्रमाणे काय घडत असतं की क्रिया सर्व घडत असतात या विज्ञानमय कोशामध्ये, या बुद्धीमध्ये. आणि त्याचं फॉल्स सुपर इम्पोजिशन, मिथ्या आरोपण आत्मतत्वावरती होतं. आणि अविवेकी, अल्पबुद्धी, अल्पमेधसाम बालाहा, हे सगळे भूषण त्यांना दिल्या गेलेले आहेत की जे अविवेकी लोक असतात. त्यांना काय वाटतं? आत्मतत्वामध्येच राग, इच्छा, सुख, दुःख आहे की काय?
पण ते खरं नसतं. मग प्रश्न येतो की आत्मतत्वामध्ये राग इच्छा सुखदुःख नाही, याची पावती काय, याचं प्रमाण काय? तर ते सिद्ध करून पुढच्या ओळीमध्ये दाखवतात ते आचार्य आपल्याला. पहा, आचार्यांनी काय सिद्धांत मांडला? राग इच्छा सुख दुःख या सगळ्या वृत्ती बुद्धीच्या आहे, बुद्धी जड आहे, आत्मतत्वाकडनं चैतन्य घेतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो. काय काय? राग इच्छा सुख दुःख ह्या गोष्टी आत्मतत्वाच्या नाही, आत्मतत्वाच्या वरती हे आरोपित केलेल्या आहे, मिथ्या आरोपित केलेल्या आहे. मग हे सिद्ध कसं करायचं? तर आचार्य सिद्ध करतात, सुषुप्तौ नास्ति तत् नाशे तस्मात् बुद्धेस्तु नात्मनः. राग इच्छा सुख दुःख हे स्पंदनं, ह्या वृत्त्या मन किंवा बुद्धीमध्ये उसळतात केव्हा? जेव्हा बुद्धौ सत्यां प्रवर्तते, जेव्हा बुद्धी जागृत असते. सुषुप्तौ नास्ति तत् नाशे. जेव्हा आपण गाढ झोपतो, आपण आत्ताच चर्चा केली, माणसाच्या 3 अवस्था वेदांत सांगतो, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. आणि सुषुप्तीमध्ये, गाढ झोपेमध्ये काय घडत असतं? आपली बुद्धी पूर्णपणे झोपलेली असते, मन आणि बुद्धी दोन्ही. म्हणजे स्वप्नसुद्धा बघत नाही पण गाढ झोपेमध्ये. तर त्याला काय म्हटलं आचार्यांनी? सुषुप्तौ नास्ति तत् नाशे. सुषुप्तीमध्ये आपली बुद्धी पूर्णपणे झोपलेली असते, पूर्णपणे झोपलेली असते. आणि त्या गाढ झोपेमध्ये आपल्याला राग इच्छा सुख दुःख याच्या अनुभूती होतात का? होतात का? पहा, केवढं स्पष्ट सांगितलं आहे. नाही होत ना. गाढ झोपेमध्ये आपली इच्छा होते का की मला 3रा फ्लॅट घ्यायचा आहे? नाही, कोणती इच्छाच होत नाही. का? नुसतं बिलकुल शवासारखे पडलेलं असतं जेव्हा एकदम गाढ झोप असते. कोणाबद्दल आपल्याला काही क्रोध होतो का? नाही. काही इच्छा म्हणजे आपली समजा काहीतरी अर्जित केलेली काही फार चांगली एक सोन्याचा हार आहे, तो घरामध्ये आपण गाढ झोपलेलो आहोत, चोर येतो, तो घेऊन जातो, आपण त्याला इतके आसक्त असतो, पण गाढ झोपेमध्ये आसक्त असतो का? तो येऊन घेऊन जातो, आपल्याला कळत सुद्धा नाही. पण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे चोरी झाली आणि आपला तो आवडता हार कोणीतरी चोरून नेला. बरोबर? बरोबर की नाही? तर म्हणण्याचा अर्थ काय की राग इच्छा सुख दुःख ही स्पंदने बुद्धीमध्ये निर्माण होतात, आत्मतत्वामध्ये नाही. का? कारण की झोपेमध्ये जेव्हा आत्मतत्व जागी असतं पण बुद्धी झोपलेली असते, आणि झोपेमध्ये आपल्याला राग इच्छा सुख दुःख याचा बोध होत नाही. मी झोपलेलो आहे आणि तुम्ही येऊन मला खूप शिव्या दिल्या, मला त्याचं काही वाईट वाटणार नाही. बरोबर की नाही? आणि तसंच जर मी झोपलेलो आहे तर तुम्ही मला खूप चांगल्या मिठाया दिल्या, माझी खूप स्तुती केली, तरी मी काही फार खुश होणार नाही, मी सुखी होणार नाही. का? कारण की बुद्धी गाढ झोपेमध्ये बुद्धी ही संपूर्णपणे निद्रिस्त असते, आणि निद्रिस्त असल्याने राग इच्छा सुखदुःख ही बुद्धीची स्पंदने आहेत, आत्माची नाही. आणि जेव्हा आपण गाढ झोपलेले असतो तेव्हा आत्मतत्व मात्र जागृत असतं. बरं, आत्मतत्व 3 अवस्थेमध्ये जागृत असतं, हे लक्षात ठेवा. आत्मतत्व कधीही झोपत नाही. 24/7 ते कामालाच असतं, कधी झोपत नाही, ते चैतन्य आहे. जर राग इच्छा सुख दुःख
हे सर्व जर आत्मतत्वाचे गुणकर्म असतात तर गाढ झोपेमध्ये सुद्धा आपल्याला राग, इच्छा, सुख, दुःखाचा बोध झाला असता की नाही? का? कारण की आत्मतत्व जागी आहे. गाढ झोपेमध्ये बुद्धी जरी झोपली असली, गाढ झोपेमध्ये बुद्धी जरी झोपली असली तरी आत्मतत्व तर जागृत आहे ना. आणि जर हे राग, इच्छा, सुख, दुःख या वृत्त्या जर आत्मतत्वाच्या असत्या, या सगळ्या वृत्त्या आत्मतत्वाच्या असत्या तर आपल्याला गाढ झोपेमध्ये सुद्धा त्यांचा अनुभव आलेला असता. पण तसा आपल्याला अनुभव येत नाही. गाढ झोपेमध्ये आपल्याला काही कळत नाही. याचाच अर्थ काय झाला की हे सगळ्या वृत्त्या या आत्मतत्वाच्या नव्हे, या सगळ्या बुद्धीच्या आहे. आणि झोपेमध्ये म्हणूनच आपल्याला सुख, दुःख, राग, इच्छाचा अनुभव का येत नाही? कारण की बुद्धी झोपलेली असते. जागृत अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी आत्मतत्वावर मिथ्या आरोपित केल्या जातात. म्हणून अज्ञानी लोकांना, अविवेकी लोकांना, अल्पबुद्धी लोकांना, अल्पमेधसाम लोकांना असं वाटतं की राग, इच्छा, सुख, दुःख या आत्म्याच्या आहे का? पण त्या आत्म्याच्या नाही. आलं लक्षात? एकदम सोपं आहे, काही त्यात विशेष असं काही नाही आहे. जे सिद्धांत आपण 21 आणि 22 मध्ये लावले त्याचे ते सिद्धांत इथे सुद्धा लावले 23व्या श्लोकामध्ये. काय की प्राणमय, जसं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, तसंच विज्ञानमय कोशसुद्धा आत्मतत्वाच्या जवळ आहे, जड आहे. चैतन्य घेतात उसने आत्मतत्वाकडून, क्रिया घडते, ती क्रिया आत्मतत्वावरती थोपल्या जाते आणि आपल्याला वाटतं की आत्मतत्वच जणू काही त्याच्यामध्ये राग, इच्छा, सुख, दुःख आहे का? पण तसं नाही. काय त्याचं प्रमाण? त्याचं प्रमाण हे की गाढ झोपेमध्ये बुद्धी झोपलेली असते आणि झोपेमध्ये आपल्याला राग, इच्छा, सुखदुःखाचा बोध होत नसतो. म्हणून राग, इच्छा, सुख आणि दुःख हे बुद्धीचे गुणकर्म आहेत, आत्मतत्वाचे नव्हे. आत्मतत्व कसं आहे? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, सच्चित आनंद, निष्क्रिय निर्विकार, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ. अजून अनेक त्याचे स्वभाव धर्म आहेत, ते हळूहळू पण पुढे बघूया. तर ते एकदम शुद्ध आहे आणि ते कसं नित्य शुद्ध आहे. म्हणजे सकाळी शुद्ध आहे, संध्याकाळी अशुद्ध आहे वगैरे असं नाही, नित्य शुद्ध आहे आणि तो आपला खरा स्वभाव आहे. आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो सुख दुःखाची. आणि आपण आता बघितलं की सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. सुख म्हणजे विषयजन्य सुख आणि विषयजन्य दुःख, जे तात्पुरतं असतं. काही दिवसाकरता आपल्याला ते सुखी करतं, काही काळापुरतं, आणि दुःख काही काळापुरतं दुःखी करतं, नंतर त्या गोष्टी निघून जात असतात. आत्माचा खरा स्वभाव काय आहे? तर सच्चित आनंद. म्हणजे अनेक जे सांगितले तुम्हाला मी आता, सच्चित आनंद, नित्यशुद्ध बुद्धमुक्त, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी. त्याच्यामधले एक आहे आनंदी, सदा आनंदी असतो. तर प्रश्न हा निर्माण होतो की जर मला काही दुःख झाला तेव्हासुद्धा आत्मतत्व आनंदी असतो का? येस. हा प्रश्न जर निर्माण झाला तर याचं उत्तर हो असंच आहे. तुम्ही माझा अपमान केला, मी दुःखी झालो, मी रागावलो, त्या क्षणी हे आत्मतत्व आनंदी असतं का? हो. त्या क्षणी सुद्धा हे आत्मतत्व आनंदीच असतं. कसं? कारण की त्या आत्मतत्वाला आपण क्षुद्र मनबुद्धीच्या माध्यमातून संकुचित करून बघत आहोत. मोठं पेचदार प्रसंग आहे नाही का?
म्हणजे मला अपमान झालेला आहे, मला राग आलेला आहे, पण तरी आत्मतत्व जे माझं मूळ स्वभाव आहे तो आनंदी आहे. मग दुःखी कोण झालं? अरे जीव चैतन्य. अपमान झाला कोणाचा? अरे कोणी कोणाचा अपमान केला? हा जो मीपणाच तो आपल्याला नडतोय, हा मीपणाच तर माझा अपमान. हा मीपणाच तर आपल्याला नडतोय आणि या मीपणामुळेच आपण सारखं सारखं हे जन्ममृत्यूचे सगळे दुःख भोगत आहोत. जो ये खुदी ना होती तो मैं खुदा ही था. जो ये खुदी ना होती तो मैं खुदा ही था. अरे अपमान कोणाचा झाला? ते क्षुद्र जीव चैतन्य ज्याच्या माध्यमातून त्या अनंताचा ध्यास आपण घेत आहोत. अरे त्या क्षुद्र चैतन्याला दूर करा, त्या अनंताचा पूर्ण अनुभव घ्या. मग कोण कोणाचा अपमान करतंय आणि कोण कोणाला मारतंय, कोण कोणाचं हिसकवून घेतंय? अंतरच राहणार नाही तुमच्या आणि माझ्यामध्ये. तुमच्या माझं काय, या जगातल्या कोणत्याही वस्तूमध्ये अंतर राहणार नाही. मग कसला गुंड, कसला दरोडेखोर, कसला बदमाश, कसला राजा, कसला चोर, कसला साधू, कसला संत, सगळे एक. म्हणून लक्षात घ्या की जेव्हा आपण दुःखी होतो, अपमानित बोध करतो, तरीसुद्धा आत्मतत्व आनंदी असतं. आणि आपल्याला त्या आनंदाचा बोध आपल्याला का होत नाही आहे? कारण की आपण त्या अनंत आत्म्याला आपल्या मनबुद्धीच्या संकुचित माध्यमातून बघत आहोत. त्या संकुचित माध्यमाला तोडून फेका. निर्गच्छती जगज्जालात पिंजरातिव केसरी. स्वामी तुर्यानंदजी याला सारखं सारखं म्हणायचे की जसा एक नर केसरी म्हणजे एक छावा सिंहाचा एकदम यंग, त्याला पिंजऱ्यात लोखंडाच्या बंद केलं, पण अशी त्याची ताकद असते की तो पिंजऱ्यात तोडून आणि जंगलात एक उडी मारून निघून जातो. तर हे सगळे आपले मीपणा हा जर सोडला तर चारी बाजूला आनंदच आनंद आहे. त्याच्याचमुळे तर आपण एवढे दुःखी कष्टी होत आहोत. आणि मी जेव्हा सुखी होतो तेव्हा हे आत्मतत्व काय करत असतं? तेव्हा सुद्धा तो आनंदीच असतो. मग त्याचा आनंद काय द्विगुणित होतो का? नाही. त्या आनंदाच्या तुलनेमध्ये या आनंदाचं काही मोजमापच नाही आहे हो. कारण की हे जे सुख मिळालं आहे, गिफ्ट मिळण्याचं, हे अत्यंत तात्पुरतं आहे. त्याच्या पुढे अत्यंत तात्पुरतं आहे, काही त्याला दाम नाही आहे. अजून एक प्रश्न घेऊया. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सुख आणि दुःख आपल्या जीवनात आपण सारखं सारखं ज्याला सामोरे जात असतो किंवा त्याला अनुभवत असतो, ते आपल्या जीव चैतन्याचं, आपल्या क्षुद्रत्वाचं एक प्रमाण आहे. आपल्या म्हणजे जीव चैतन्यत्वाचं प्रमाण आहे ते, की आपण अत्यंत संकुचित दृष्टीने त्या आत्मतत्वाचा अनुभव घेत आहोत. त्या परिधीला तोडा, त्या संकुचितपणाला तोडा आणि अनंत आनंदाचा ध्यास घ्या. आणि मग ते आत्मतत्व वाघामध्येच तोच आहे, सिंहामध्ये तोच आहे, संतांमध्ये तोच आहे, सगळ्यांमध्ये तोच आहे. सगळ्यांमध्ये तोच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक दोन उदाहरणं घेऊया. एकदा स्वामीजी म्हणजे आपले स्वामी विवेकानंद हे ऋषिकेशच्या पुढे पायी जात असताना त्यांनी बघितलं, दोन घटना त्यांच्या जीवनातल्या आहेत. काय त्यांनी बघितलं? त्यांनी बघितलं की एक साधू असा आरामात चाललेला आहे आणि काही टार्गट मुलं त्यांना दगड मारून राहिलेत आणि त्यांच्या सगळ्या अंगातून रक्त बाहेर येते, पण ते कोणताही प्रतिरोध करत नाही आहे. आरामात त्यांना जिथे जायचं आहे ते चालले आहेत आणि हसतात आहे, वा वा काय सुंदर खेळ सुरू आहे मायेचा, वा वा वा. आणि ते मुलं त्याला दगड मारतात आहे.
स्वामीजींनी बघितलं आणि त्या मुलांना त्यांनी आधी थांबवलं, त्यांना जरा थोडंसं दटावलं आणि ते मुलं पळून गेले. तर ते जे साधू जे मार खात होते, दगड खात होते, म्हणजे ज्यांच्यावरती दगड फेकले जात होते, त्यांनी म्हटलं, अरे तुम्ही कशाला थांबवलं मला स्वामीजी? पहा काय सुंदर खेळ आम्ही खेळत होतो, ते मला दगड मारत होते, माझ्या अंगातून रक्त येत आहे. स्वामीजीने प्लीज लक्षात आलं की हे साधू हे आत्मज्ञानी साधू आहे. सगळ्या दूर एकच चैतन्य खेळत आहे याचा त्यांना अनुभव आलेला आहे. तसंच स्वामीजींच्याबद्दल अजून एक घटना घडलेली आहे आणि ते पण हिमालयामध्येच घडलेली आहे. आणि ती म्हणजे की एका साधूला एक सिंह तोंडात धरून फरफटत नेत आहे आणि तो साधू जोराने ओरडत आहे. रडत नाही आहे, वाचवा नाही म्हणत आहे. काय म्हणतो आहे? सोहम 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 सोहम, मी तोच आहे, मी तोच आहे, मी तोच आहे, अनंत सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तिमान आत्मा आहे, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त. तर ही स्थिती का निर्माण होते? त्या स्थितीवरती कोण पोहोचू शकतं? ज्यांनी आपली ते छोटंसं परिधी तोडून ज्यांनी अनंताचा ध्यास, अनंताचा अनुभव घेतलेला आहे, प्रत्येक ठिकाणी तेच एक चैतन्य खेळत आहे, याचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांच्याच जीवनामध्ये हे अनुभव येत असतात. तर हे जे सुख आणि दुःख ज्याला घेऊन आपण इतके रमलेले असतो, आपण त्यातून जर पलीकडे जायचं असेल तर आपली जी परिधी आहे, आपलं ते जीव चैतन्यत्व आहे, त्याला तोडून त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. तर या श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. आणि इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळात आत्मतत्व हे सगळ्यांमध्ये सारखं आहे बरं. दरोडेखोर, चोर, बदमाश, साधू, संत, महापुरुष, इंजिनियर, डॉक्टर, वकील, स्त्री, पुरुष, लहान मूल, आजोबा, आजी, प्रत्येकजण पण वेगळं वेगळं का वागतं? कारण की प्रत्येकाचे जे जीवचैतन्यत्व, जी परिधी आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत, ते परिधीमध्ये संस्कार वेगळे वेगळे आहेत. उदाहरणार्थ, सूर्याचा रंग एकच आहे, पण कोणी लाल गॉगल घातलेला आहे, कोणी हिरवा, कोणी पिवळा, कोणी निळा, कोणी अजून कोणत्या रंगाचा. प्रत्येकाचे गॉगलचे रंग वेगळे वेगळे आहेत, म्हणून प्रत्येकाला सूर्य वेगळा वेगळा दिसतो आहे. पण सूर्य आहे एकच. तसंच आत्मतत्व आहे एकच. सगळ्यांमध्ये आत्मतत्व आहे एकच, पण मग प्रत्येकजण वेगळं का वागतं? चोर चोरी का करतो? गुंड गुंडामी का करतो? त्या जीवचैतन्यामध्ये असलेल्या संस्कारांमुळे. आणि संस्कार पुसणे हीच तर साधना आहे. ज्या दिवशी संस्कार पुसले जातील त्या दिवशी अनंत आणि आपण हे एक याचा बोध होईल आपल्याला. याचा आपल्याला बोध होणार आहे. असो, तर या श्लोकाचं विवेचन, 23व्या श्लोकाचं विवेचन इथे पूर्ण होत आहे. पुढच्या श्लोकाकडे आपण वळूया. पुढच्या श्लोकामध्ये भगवानांनी, आचार्यांनी आपल्याला आत्मतत्वाचं स्वभाव काय आहे त्याच्या संदर्भात ते आपल्याला सांगतील. प्रकाशः अर्कस्य तोयस्य शैत्यम अग्नेर्यथोष्णता स्वभावः सच्चिदानंद नित्य निर्मलतात्मनः. प्रकाशोर्कस्य तोयस्य शैत्यमग्नेर्यथोष्णता स्वभावः सच्चिदानंद नित्य निर्मलतात्मनः. काय याचा अर्थ? ज्या प्रकारे सूर्याचा स्वभाव प्रकाश, पाण्याचं शीतलता आणि अग्नीचा उष्णता आहे, त्याप्रमाणे
आत्म्याचा स्वभाव सच्चिदानंदत्व, नित्यत्व आणि निर्मलत्व होय. आत्मतत्वाचा स्वभाव काय आहे हे आपल्यापुढे आचार्यांनी मांडलं आहे. आणि तो कसा आहे? सच्चित आनंद, नित्य आणि निर्मलत्व असा आहे. आता मुळात स्वभाव म्हणजे हे कशाला म्हणतात? साधारण भाषेमध्ये जे सत्यपण आहे, अनुभवातूनच त्या गोष्टी आलेल्या आहे की ज्याला आपण सोडू शकत नाही तो स्वभाव. संस्कृतमध्ये स्वभावम न जह्यति यः, म्हणजे ज्याला आपण सोडू शकत नाही. तसा स्वभाव बदलता येतो, नाही असं नाही, प्रयत्न केले तर बिलकुल बदलता येतो, पण तरी साधारणपणे स्वभाव हा कधी बदलत नसतो. आणि उदाहरण जर घेतलं तर साखरेचा गोडपणा. साखर जर गोड नसेल तर याचा अर्थ आपण काय म्हणतो? ती साखरेशिवाय दुसरं काहीही असू शकतं. का? आत्तापर्यंतचा आपला अनुभव सांगतो की अरे गोडपणाच नाही तर मग तिथे ती साखरच कसली. किंवा मिठाचा खारटपणा. ज्या वस्तूमध्ये खारटपणाच नाही, ज्या वस्तूमध्ये खारटपणाच नाही ती वस्तू मीठ नाही. अजून काही होऊ शकते पण ती मीठ नाही. का? खारटपणा हा मिठाचा स्वभाव आहे. तसंच आता या श्लोकामध्ये जे उदाहरणं सांगितली आहेत ती उदाहरणांची चर्चा आपण आधी करूया आणि नंतर मग सिद्धांताकडे जाऊया की सूर्याचा स्वभाव काय आहे? प्रकाश देणे. सूर्य उगवला, समजा कोणी रात्री 12ला म्हटलं की अहो सूर्य उगवला, उठा. आपण उठलो आणि ती इकडे तिकडे बघितलं की अहो अंधकार तर तसंच आहे. मग तुम्ही कसं म्हणताय सूर्य उगवला? म्हणजेच काय की सूर्य आणि प्रकाश, जिथे सूर्य आहे तिथे प्रकाश असणारच. जिथे सूर्य आहे तिथे प्रकाश असणारच. रात्री 12ला म्हटलं तर आपण त्याला म्हणू तुम्ही वेडे आहात. तुम्ही म्हणता सूर्योदय झाला, कुठे झालेला आहे? प्रकाश दिसत नाही आहे. याचा अर्थ सूर्योदय झालेला नाही आहे. म्हणजेच काय? सूर्याचा स्वभाव काय आहे? प्रकाश. प्रकाशः अर्कस्य. अर्क म्हणजे सूर्य. सूर्याचा स्वभाव प्रकाश आहे. शीतलता तोयस्य शैत्य. तोय म्हणजे काय? पाणी. पाण्याचा स्वभाव काय आहे? शीतलता. म्हणजे मुळात स्वभाव आहे. आता पाणी आपण गरम करतो स्नान करण्याकरता, थंडीत गरम पाणीसुद्धा पितो, पण ते कसं असतं की आपण गरम करतो म्हणून. पण मुळात पाणी कसं असतं? त्याचा स्वभाव काय आहे? शीतल. शीतलता हा त्याचा स्वभाव आहे. तोयस्य शैत्य. आणि उष्णता हा अग्नीचा स्वभाव आहे. अग्नेः यथा उष्णता. अग्नी धडाडून पेटलेली आहे तर आपल्याला उष्णता ही त्याचा बोध होणारच. जर उष्णता नाही याचा अर्थ तिथे अग्नी नाही आहे. पण साधारणपणे आपला अनुभव आहे तसा कधी होतच नाही. आपला साधारण देवासमोरचा दिवासुद्धा आपण लावतो आणि त्याच्याजवळ समजा घरामध्ये लहान मुलं खेळता खेळता जवळ हात नेतात तर ते लागली हा करतात. म्हणजेच काय की त्याला उष्णतेचा बोध झालेला आहे. म्हणजे जिथे जिथे अग्नी असते तिथे तिथे उष्णता ही असतेच. म्हणजे प्रकाश सूर्याचा स्वभाव आहे, शीतलता पाण्याचा स्वभाव आहे, तसंच उष्णता अग्नीचा स्वभाव आहे. याच्याशिवाय या गोष्टींचा अस्तित्वाला प्रश्नच येत नाही. आता तसंच आत्मतत्वाचा काही स्वभाव आहे का?
हो आहे. काय काय आहे ते काय सांगतात भगवान? स्वभाव सच्चिदानंदम नित्य निर्मलत आत्मनः. म्हणजेच काय काय? ज्या प्रकारे सूर्याचा स्वभाव प्रकाश, पाण्याचा शीतलता आणि अग्नीचा उष्णता आहे, त्याप्रमाणे आत्म्याचा स्वभाव सच्चिदानंदत्व, नित्यत्व आणि निर्मलत्व होय. थोडंसं याचं विवेचन करूया की सत, चित, आनंद, नित्य आणि निर्मल. सत म्हणजे काय? म्हणजे निरपेक्ष अस्तित्व, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स. याचा अर्थ काय? ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्सचा अर्थ काय? निरपेक्ष अस्तित्व. हे पहा, या जगामध्ये आपण जे काही बघत आहोत ना या डोळ्यांनी, या सगळ्या गोष्टींचं अस्तित्व आधंतरित आहे, अस्तित्वच नाही आहे. आधंतरित अस्तित्व आहे. या जगामध्ये अस्तित्व जर कोणाचं आहे तर ते फक्त एक आणि एक आत्मतत्वाचंच आहे. आणि त्या आत्मतत्वाच्या आधारे आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे. हे सगळ्या वास्तू, हे सगळे संग्राम, संघर्ष सुरू आहे, ही सगळी धावपळ सुरू आहे जगामध्ये. हे मोठे मोठे रेल्वे, ब्रिज आणि काय सगळं दिसतं आहे, ब्रिज, रस्ते, उंट, हत्ती, घोडे, हवाई जहाज, जे काही दिसतं आहे आपण खूप आश्चर्य करतो. पण हे काय आहे? हे सगळं यांना अस्तित्व त्या आत्मतत्वाच्या अस्तित्वामुळे प्राप्त झालेलं आहे. जर ते आत्मतत्व नसतं तर यांचं अस्तित्वच नसतं. म्हणजेच काय? आपल्या सर्वांचं अस्तित्व त्या आत्मतत्वाच्या अस्तित्वावर आधारित आहे. आणि आत्मतत्वाचं अस्तित्व कशावर आधारित आहे? तर त्याला अस्तित्वाच्या करता कोणताही आधार लागत नाही. ते कसं आहे? ते आहे निरपेक्ष अस्तित्व. आपलं कसं आहे? सापेक्ष अस्तित्व. सापेक्ष अस्तित्व का? कारण की आपलं अस्तित्व आत्मतत्वावरती आधारित आहे. आत्मतत्वाचं अस्तित्व कोणावरती आधारित नाही, ते स्वतःवरतीच आधारित आहे. आत्मतत्वाचं अस्तित्व स्वतःवरतीच आधारित आहे. आणि जगामध्ये ती एकच अशी वस्तू आहे की जिचं अस्तित्व स्वतःवरती अवलंबून आहे. बाकी जगातल्या सर्व वस्तूंचं अस्तित्व आत्मतत्वावरती अवलंबून आहे. म्हणून त्याला म्हणतात सत. म्हणून त्याला म्हणतात सत. बरं, दुसरं चित. चित म्हणजे काय? ज्ञानस्वरूप. म्हणजेच काय? की आत्मतत्वामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान हे आत्मतत्वामध्ये उपलब्ध आहे. अगदी तुम्ही म्हणाल कम्प्युटर सायन्सपासून तर रॉकेट सायन्सपासून तर बायोलॉजिकल सायन्सपासून तर मेडिकल सायन्सपर्यंत, अकाउंट्सपर्यंत, हे तिथून तर हे आत्मतत्वाचं ज्ञानापर्यंत जितकेही ज्ञान आहे हे आत्मतत्व हे म्हणजे काय आहे? ज्ञानाचा भंडार, कधी न संपणारा ज्ञानराशी. त्याला काय म्हणतात? निरपेक्ष ज्ञान. निरपेक्ष ज्ञान का म्हणतात? कारण की ते ज्ञान कशावरती आधारित नसतं. आपलं ज्ञान जे काही घेत असतो आपण पाची इंद्रियांच्या माध्यमातून, ते इंद्रियांच्या सापेक्ष असतं. कळतंय का? बघा, इंद्रियांच्या सापेक्ष आहे म्हणजे काय? की मी डोळ्यांनी बघतोय, ही वास्तू बघतोय, हे ट्यूबलाईट बघतोय, आणि हेच मला जर डोळे नसते तर मला हे लाईट काय, सूर्य काय कळलं असतं का? नाही आहे. याचा अर्थ काय? की इंद्रियांच्या सापेक्ष मी जे काही ग्रहण करत आहे ते इंद्रियांच्या आधारे ग्रहण करत आहे. म्हणून आपलं जे ज्ञान आहे ते अत्यंत सीमित आहे आणि सापेक्ष आहे. पण आत्मतत्व जे ज्ञानस्वरूप आहे ते निरपेक्ष आहे.
आपलं ज्ञान इंद्रियांवरती आधारित आणि त्याच्या माध्यमातून घेत असतो, पण आत्मतत्वाचं म्हणजे जे ज्ञानस्वरूप आहे स्वतः, ते कोणत्याही इंद्रियातून आलेलं नाही आहे. ते आत्मतत्वामध्ये आधीपासूनच दडलेलं आहे. म्हणून त्याला म्हणतात निरपेक्ष ज्ञान. थोडं चिंतन करा, लक्षात येईल. काही फार यात असा अवघड काहीच नाही आहे. आनंद, आत्मतत्व कसं आहे? आनंद स्वरूप. आपण आत्ताच चर्चा केली मागच्या श्लोकामध्ये. आणि हे आनंद कसं आहे? निरपेक्ष आनंद, कशावरती आधारित नाही आहे. आपलं सुखदुःख कसं असतं? आपलं सुखदुःख आवडी निवडी, मान अपमान त्याच्यावरती आधारित असतं, नाही का? पण आत्मतत्व, आणि म्हणून आपण कधी सुखी होतो कधी दुःखी होतो, आणि ते तात्पुरतं. पण तेच आत्मतत्वाचा आनंद कसा आहे? निरपेक्ष. त्याला काही दिलं तरी तो आनंदी असतो, काही नाही दिलं तरी आनंदी असतो. शिव्या घातल्या तरी आनंदी, नाही घातल्या तरी आनंदी. म्हणजे त्याचं आनंद हे निरपेक्ष आनंद आहे. कोणाही वरती, कोणत्याही विषय वस्तूवरती ते आधारित नाही. पहा, या सगळ्या म्हणजे हे जे स्वभाव आहे ना, फार महत्त्वाचे आहेत. आणि शेवटचं नाही, क्षमा करा, सच्चित आनंद झालं. नित्य, नित्य म्हणजे काय? नेहमी करता, म्हणजे हे त्याच्यामध्ये हे जे अस्तित्वाचे गुण आहे, सच्चित ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हे कसं आहे? हे नित्य आहे, स्वभाव आहे. म्हणजे दिवसा आनंदी आहे रात्री दुःखी आहे असं काही नसतं. दिवसा अस्तित्व आहे रात्री नाही असं नाही आहे. दिवसा ज्ञान आहे रात्री नाही असं नाही आहे. अष्टप्रहर अनंत काळापासून सच्चित आनंद जे त्याचा स्वभाव आहे तो तसाच आहे, नित्य. लाखो करोडो वर्ष झाले, पुढे लाखो करोडो वर्ष जाणार, तरीसुद्धा त्याच्या याच्यामध्ये काहीही अंतर होणार नाही, काहीही बदल घडणार नाही. त्याच्या या सच्चित आनंद हे जे त्याचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये बदलला तो स्वभाव काय म्हणतो ना आपण, तर हे जे आहे याच्यामध्ये काहीही अंतर होत नाही. म्हणून इथे जे शब्द वापरले गेलेला आहे, स्वभाव सच्चिदानंद नित्य निर्मलतात्मनः, की आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे? सच्चित आनंद नित्य. नित्य म्हणजे कधीही न ढळणारा, कधीही न ढळणारा. आणि अजून एक निर्मलता. निर्मलता म्हणजे काय? शुद्ध, कधीही अशुद्ध होत नाही, कधीही अशुद्ध होत नाही. एखाद्या दरोडेखोरांनी दरोडे टाकले, खून केला, तर त्याचं जीव चैतन्यत्व दोषी होतं, आत्मतत्व नाही. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं, की जे एक आता सगळ्यांमध्ये आत्मतत्व एकच आहे. दरोडेखोर दरोडे टाकतो, खून करतो, आणि एक सज्जन काहीतरी सेवा करतो आहे. दोघांमध्ये एकच आत्मतत्व आहे ना. मग याचं आत्मतत्व आणि याचं आत्मतत्व वेगळं आहे का? नाही. मग याच्यामध्ये जे दोष उत्पन्न झाले ते कुठे जातील आहे? तर ते त्याच्या जीवचैतन्य, जे जीवचैतन्य प्रत्येकाचा वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. जीवचैतन्य प्रत्येकाचा वेगळा आहे, पण आत्मतत्व सगळ्यांचा एक आहे आणि तो शुद्ध आहे. आपल्यापैकी सर्वांचा गॉगल कसा वेगळा आहे ना हो. यांचा हिरवा, यांचा लाल, यांचा पिवळा, यांचा हिरवा, यांचा केशरी. आपल्या प्रत्येकाचं जीवचैतन्यत्व वेगळं वेगळं आहे, पण आपल्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व, जे आपला खरा स्वभाव आहे, तो सगळ्यांचा एक आहे. आणि तो कसा आहे? शुद्ध, एकदम निखालस, सच्चित आनंद. तो कधी म्हणत नाही दरोडे टाका, खून करा. तो कधी हेही म्हणत नाही की सेवा करा, जप ध्यान करा. तुम्हाला काय करायचं तुम्ही घोळ घाला, मी तर सच्चित आनंद आहे. आणि तो कसा आहे? एकदम शुद्ध आहे. आपल्या कोणत्याही चुकीच्या कार्याने तो कधी अशुद्ध होत नसतो, हे लक्षात घ्या. आपल्या कोणत्याही चुकीच्या कार्याने तो कधी अशुद्ध होत नसतो.
तर हा त्याचा एक प्रश्न छोटासा, त्याची चर्चा करून मग थांबूया. याचं थोडं विवेचन अजून बाकी आहे, ते पुढच्या वर्गात आपण घेऊया. पण एक आपण लक्षात इथे ठेवलं पाहिजे की जर आत्मतत्व शुद्ध आहे, जर आत्मतत्व शुद्ध आहे तर साधना आणि सेवा करून आपण कसलाच शुद्धीकरण करत असतो. आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे इथे काय सांगतात आचार्य? सच्चित आनंद नित्य निर्मल. निर्मल म्हणजे शुद्ध. जर आपला स्वभाव शुद्ध आहे तर कर्मयोग करून आपण शुद्ध काय करत असतो? कर्मयोग करून आपण आपलं चित्त शुद्ध करत असतो. आपलं जीव चैतन्यत्व जे मळलेलं आहे ते शुद्ध करत असतो. हे पहा, आपण शुद्ध आहोत याचा अनुभव घेण्याकरता आपण शुद्ध का आहोत? कारण की आपला खरा स्वभाव आत्मस्वरूप आहे जे नित्य शुद्ध आहे, पण त्याचा अनुभव आपल्याला नाही आहे. का? आपण गॉगल घातलेला आहे. त्या गॉगलला आपल्याला स्वच्छ करायचं आहे. तर आपण जी साधना करतो म्हणजे काय करतो? आपला गॉगल स्वच्छ करतोय. आपलं जे जीव चैतन्यत्व आहे त्याला तोडतोय. कारण की त्या जे काही मळ साठलेला आहे ना, जे काही मळ साठलेला आहे तो जीव चैतन्यामध्ये साठलेला आहे. आणि त्या जीव चैतन्याच्या चुकीच्या विचारांमुळे कोणी दरोडे टाकतं तर कोणी सेवा करतं. म्हणजे ही जी विविधता आहे म्हणण्याचा अर्थ काय? प्रश्न हा आहे की जेव्हा आपण कर्मयोग करून किंवा साधना करून आपण शुद्ध व्हा म्हणतो, तर जर आपला स्वभाव शुद्ध आहे तर मग शुद्ध काय करतो? तर आपण शुद्ध करत असतो ते आपल्या अंतःकरणाला, चित्ताला, जीवचैतन्याला. स्वतःला शुद्ध करण्याकरता साधनेची आवश्यकता नाही. म्हणजे आत्म्याला शुद्ध करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की आत्मा शुद्धच आहे. मग शुद्ध कशाला करायचं आहे? चित्ताला. चित्ताला शुद्ध का करायचं आहे? कारण की त्या शुद्ध चित्ताच्या माध्यमातूनच आपल्याला आत्मतत्व गवसणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, साधनेच्या माध्यमातून आपण शुद्ध काय करत असतो? आपल्या चित्ताला. आपला खरा स्वभाव काय आहे? आत्मा, आत्मतत्व, आणि ते मुळातच शुद्ध आहे. मग आपण साधना करून कशाला शुद्ध करतो? आपल्या चित्ताला. का करतो? कारण की अंतःकरणाच्या शुद्धतेनेच आपण आत्मतत्वाला बघू शकतो. जोपर्यंत ते शुद्ध करणार नाही आपल्याला आत्मतत्वाची शुद्धता कळणार नाही. जोपर्यंत आपला तो निळ्या रंगाचा गॉगल त्याला आपण क्लिअर करणार नाही तोपर्यंत आपल्याला सूर्य निळाच दिसेल. म्हणून त्याला स्वच्छ करायचं आहे. म्हणजे आपण आपला गॉगल स्वच्छ करतो, सूर्याला स्वच्छ करत नाही. हे आपण लक्षात ठेवूया. आज आपली ठरलेली वेळ संपलेली आहे आणि या विवेचनाला अजून थोडंसं पुढच्या वर्गात अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. येत्या शुक्रवारी आपला वर्ग भगवद्गीतेवर होणार आहेच. त्या दिवशी आपली पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.